तर तुमचं असं काही पेशंट्स आहेत का, की ज्यांना तुम्ही ट्रीटमेंट चालू केली किंवा तुमचे जे काही सोल्युशन्स चालू केली आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लड प्रेशरमध्ये असा एकदम ड्रास्टिक रिझल्ट दिसला? हो. असे बरेच क्लायंट म्हणजे मी तर म्हणतो, की जर तुम्ही जी प्रिन्सिपल्स आपण लेट डाउन केली आत्तापर्यंत, ती जर तुम्ही कटाक्षाने पाळलीत, तर तुमचं 2 महिन्यामध्ये तुमचं ब्लड प्रेशर इतकं खाली येईल, की तुम्हाला डॉक्टर्स म्हणतील, "हो, गोळ्या बंद करा म्हणून, कमी करा." तुम्हालाच कळायला लागेल मॉनिटर व्यवस्थित करून. तर 72 वर्षाचे एक माझे क्लायंट आहेत. आणखीन प्रत्येक माझा क्लायंट माझा मित्र होतो. कारण मी इतकं त्याच्यावरती वेळ घालतो, आणखीन ते आमचं बॉन्डिंग खूप होतं. तर ते 72 वर्षाचे गृहस्थ 2 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आले होते. आणखीन ते आले त्यावेळेला त्यांच्या मुलीने मला कॉन्टॅक्ट केलं आणि तिने सांगितलं, की गेल्या वेळेला माझे वडील आले होते इथे. त्यांना तेव्हा 4 वेळा त्यांना ERमध्ये जायला लागलं, कारण त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं. आणखीन 4 गोळ्यांवरती आहेत ते. तर तर काय करायचं? तर मी म्हटलं तू नाही, आणि ते यायच्या अगोदरच तिने विचारलं मला. मी म्हटलं येऊ दे त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना एकदाही त्यांना ERमध्ये जायला लागणार नाही. आणखीन आपण जेवढं जमेल तेवढं हे करू, त्यांचं ब्लड प्रेशर स्टेबल ठेवू. तर त्यांना ERमध्ये तर जायला लागलंच नाही. पण त्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या 4 पैकी 1 गोळी फक्त शिल्लक राहिली. मग म्हणजे 3 गोळ्या कंप्लीट बंद झाल्या त्यांच्या. आणखीन ज्यावेळी ते परत इंडियामध्ये आले तेव्हा त्यांनी त्यातली अर्धी अल्टरनेट डे गोळी घेत आहेत. आणखीन आत्ता त्यांचं वजन इतकं खाली आहे, की आत्ता मी विचार करतोय, की त्यांच्या म्हणजे त्यांच्या डॉक्टरशीटच्यावर अवलंबून असतं, की किती कुठल्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की डॉक्टर ठरवत असतो, की ह्या माणसाला किती ब्लड प्रेशर इज ओके फॉर हिम. सो ही 72 इयर्स ओल्ड. ही इज मेंटेनिंग म्हणजे ते आपलं ब्लड प्रेशर 120च्या खाली ठेवतात. 120 आणि 70. आणखीन फक्त 1 गोळी अल्टरनेट डेला घेतात. सो दॅट हा एक 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 पर्सन आहे. त्यानंतर असे त्यांच्यापेक्षा यंगर वयाचे असे अनेक आहेत, की ज्यांच्या गोळ्या बंद झाल्या असे. आणि किंवा त्यांच्या गोळ्या घ्यायला डॉक्टरनी सांगितलेलं होतं. आणखीन माझ्याकडे आले ते, आणखीन मी त्यांना सांगितलं 2 महिने थांबा. डॉक्टरकडून मुदत मागून घ्या. आणखीन मग आता 2-2 वर्ष त्यांच्या गोळ्या त्यांना चालू कराव्याच लागलेल्या नाही आहेत. असे पण लोक आहेत, की ज्यांना गोळ्या चालू करायला करू नका म्हणजे करायला सांगितलेलं होतं. आणखीन त्यांनी ती पर्टिक्युलर सिस्टीम माझी वापरली. आणखीन ते 2 वर्ष 1.5 वर्ष त्यांनी वापरली. आणखीन सगळं व्यवस्थित होतं आणि मग सोडलं आणि मग परत ब्लड प्रेशर वरती जायला लागलं. आणखीन आता डॉक्टर परत मला सांगतायत गोळ्या घे म्हणून, मग परत चालू करा. असे पण लोक आहेत, की हे एकदा जर तुम्ही ही जीवनशैली बदलली तर ते जन्माची बदलायला पाहिजे. असं नाही, की मी आत्ता केलं तर ब्लड प्रेशर कंप्लीट बरं झालं. म्हणजे इवन डॉक्टर दीक्षित पण म्हणतात, की असं नाही, की तुम्ही आता रिव्हर्स म्हणजे तो कंप्लीट रिमिशनमध्ये जरी गेला डायबिटीज, तरी तुम्ही ती जीवनशैली चालूच ठेवायला पाहिजे. असा कधी पेशंट आलाय का, की वजन खूप होतं आणि त्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढलं होतं आणि तुमची जी एक जीवनशैलीतला जो बदल आहे तो त्यांनी केला हो आणि त्याचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल झालं? हो हो असे ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा वजन जास्ती असतं तेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे, की ब्लड प्रेशर जास्ती असू शकतं. ब्लड प्रेशर जर आम्ही म्हणजे ज्या वेळेला मी लोकांना ट्रीट करतो तेव्हा वजनाकडे लक्ष नाही देत जास्ती. म्हणजे वजन कमी करतो, पण हेल्थ इम्प्रूव्हमेंट ही जास्ती महत्त्वाची वजन कमी करण्यापेक्षा, असं मला वाटतं. की तेवढंच वजन ठेवून पण माणूस हेल्थी होऊ शकतो. पण काही लोकांना असं असतं, की एका पर्टिक्युलर लेव्हलच्या पलीकडे जे गेलेले असतात त्यांना त्यांचं वजन कमी केल्याशिवाय त्यांचं ब्लड प्रेशर कमी होणार नाही. तसा माझ्याकडे एक क्लायंट होता, की ज्याचं वजन अतिशय हाय होतं. 185 पाऊंड त्याचं वजन होतं. म्हणजे ते पण 220 वाले पण पेशंट आहेत माझ्याकडे क्लायंट्स. पण 180 पाऊंड जेव्हा वजन होतं त्याचं, तेव्हा त्याला हाय कोलेस्ट्रॉल आणखीन ब्लड प्रेशरच्या गोळ्या होत्या. आणखीन त्याचं ब्लड प्रेशर कमी येईना.
कारण त्याचा जॉब खूप स्ट्रेसफुल होता. त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. झोप व्यवस्थित घेत होता. पण त्याचं ज्यावेळेला त्याला एक फॉर्म्युला दिला वजन कमी करण्यासाठी, की 8 महिन्यामधून मी म्हटलं फक्त 1 पाऊंड वजन कमी कर. कारण ती जी सिस्टीम आपण डेव्हलप करतो 1 पाऊंड वजन कमी करण्यासाठी, त्यांनी 3 ते 4 पाऊंड वजन कमी होतं. कारण त्याच्यामुळे जी सायकी निर्माण होते, की मला 1च पाऊंड वजन कमी करायचं आहे, असं जरी म्हटलं तरी 3 पाऊंड वजन कमी होतं. तसं करून त्यांनी एका वर्षामध्ये आता त्याचं वजन 144 पाऊंड आहे. म्हणजे 36 पाऊंड त्यांनी एका वर्षामध्ये कमी केलं. आणखीन त्यानंतर आता असं कळून चुकलंय की ब्लड प्रेशर कमी झालं त्यामुळे. म्हणजे स्ट्रेस तेवढाच होता, सगळं ते सेम होतं, पण वजनामुळे त्याचं ब्लड प्रेशर कमी झालं. सो असंही होऊ शकतं की नुसतं वजनाच्या इफेक्टनी पण ब्लड प्रेशर वाढू शकतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.